नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये आपण हे अशा प्रकारचं पाटाचं कवर किंवा वस्त्र असं देखील तुम्ही याला म्हणू शकता, हे कसं शिवायचं ते आपण बघणार आहोत. मार्गशीर्ष महालक्ष्मीसाठी देखील याचा तुम्ही उपयोग करू शकता. तसेच इतर कोणत्याही ओकेजनसाठी, पूजेसाठी तुम्हाला हे वस्त्र जे आहे ते वापरता येणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथं मी हे लाल रंगाचे 2 पीस कट करून घेतलेले आहेत. आपलं पाटाचं जे माप असतं त्या मापाचे मी हे 2 पीस जे आहेत ते घेतलेले आहेत. तुम्हाला तुमच्या घरातील पाटाच्या मापानुसार हे जे कापड आहे ते घ्यायचं आहे. मापापेक्षा आपल्याला दोन्ही बाजूने 1-1 इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे. आता मी हे येलो रंगाचं जे कापड घेतलेलं आहे त्याचे आपण फ्रिल बनवणार आहोत. इथे मी हे कापड जे आहे ते 4 वेळा फोल्ड केलेलं आहे. याची एक बाजू जी आहे ती 22.5 इंच आहे. म्हणजे टोटल 90 इंचाचं जवळजवळ मी हे कापड घेतलेलं आहे. असे मी 2 पीस घेतलेले आहेत आणि उंचीला मी हे 5 इंचाचं कापड घेतलेलं आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे जे आपण येलो कलरचं कापड घेतलेलं आहे ते एकमेकांना जोडून घ्यायचं आहे. मी इथे दाखवतेय त्या पद्धतीने आपल्याला हे कापड जे आहे ते जोडून घ्यायचं आहे. म्हणजे कापडाचे कोणतेही धागे दोरे वगैरे निघत नाहीत. कापड जे आहे ते एकदम व्यवस्थित दिसतं. अशा पद्धतीने मी कापड जे आहे ते इथं जोडून घेतलेलं आहे. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा याची खालची जी बाजू आहे ती फोल्ड करून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं ही खालची बाजू जी आहे ती मी फोल्ड करून घेतलेली आहे. आता आपल्याला याची फ्रिल तयार करायची आहे. त्याच्यामुळे सुरुवातीचं थोडंसं कापड जे आहे ते आपल्याला इथं सोडून द्यायचं आहे. आता अशा पद्धतीनं आपल्याला याची संपूर्ण फ्रिल बनवून घ्यायची आहे. सुरुवातीचं आणि शेवटचं थोडं थोडं कापड आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि मधल्या भागाची संपूर्ण अशी फ्रिल तयार करून घ्यायची आहे. फ्रिल साठीचं जे कापड आहे ते जवळजवळ 4 मीटर तरी इथं लागतं. त्याच्यामुळे जर तुम्ही काठांचं कापड यूज केलं तर इथं बराच मोठा काठ आपल्याला लागतो. त्याच्यामुळे मग आपण अशा प्रकारची फ्रिल तयार करून इथं वापरू शकतो. मी इथं अर्धा इंच मापाची फ्रिल बनवलेली आहे. तुम्ही जर याच्यापेक्षा थोडी मोठी फ्रिल बनवली तर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त कापड लागू शकतं. हे कापड जे आहे ते थोडंसं कडक आहे. त्याच्यामुळे हे असं गोल गोल तयार होतंय. त्याच्यावर आता आपल्याला इस्त्री करून घ्यायची आहे. आता मी याच्यावर इस्त्री करून घेतलेली आहे. आता कापडाचा जो सरळ भाग आहे त्याच्यावर आपल्याला हा फ्रिलचा सरळ भाग ठेवायचा आहे आणि सुरुवातीचं थोडंसं कापड आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि ही फ्रिल जी आहे ती या कापडाला आपल्याला शिवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही सगळी फ्रिल जी आहे ती शिवून घ्यायची आहे. आता लास्टला जेव्हा हे कापड आपण जॉईंट करणार आहोत, आता आपण सुरुवातीचं आणि शेवटचं जे थोडं थोडं कापड सोडलेलं होतं ते इथं जोडून घ्यायचं आहे.
जसं आपण आधी दाखवलं सेम त्याच पद्धतीनं हे कापड जे आहे ते आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि मग राहिलेली फ्रिल तयार करून ती इथं शिवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी कापड एकमेकांना जोडून घेतलेलं आहे. आता मधल्या ज्या 1-2 प्लीट्स आहेत आपल्या त्या घेऊन अशा प्रकारे इथं शिवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपली पूर्ण फ्रिल जी आहे ती अटॅच करून झालेली आहे. कापडाचा जो जॉईंट केलेला भाग आहे तो आपल्या बरोबर फ्रिलच्या खाली गेल्यामुळे वरतून तो कुठेही आपला दिसत नाहीये. आता आपल्याला दुसरं जे कापड आपण घेतलं होतं ते कापड घेऊन याच्यावर अशा प्रकारे ठेवायचं आहे. अशा प्रकारे कापड ठेवल्यानंतर आपल्याला खालची बाजू जी आहे ती वर करायची आहे, म्हणजे आधीची टीप जी आहे ती आपल्याला दिसणार आहे आणि आधीची जी टीप आहे त्याच्यावरच आपल्याला पुन्हा टीप मारून घ्यायची आहे. थोडासा भाग जो आहे तो आपल्याला रिकामा ठेवायचा आहे, तिथून आपण हे सरळ करून घेणार आहोत. आता आपल्याला अशा प्रकारे फ्रिल जी आहे ती पूर्णपणे व्यवस्थित आतमध्ये घ्यायची आहे आणि मग टीप मारायची आहे, नाहीतर फ्रिल जी आहे ती तुमची टिपेखाली येऊ शकते. त्याच्यामुळे व्यवस्थित फ्रिल आतमध्ये घेऊन सगळ्या बाजूने आपल्याला अशा प्रकारे टीप मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी इथे टीप मारून घेतलेली आहे. हे साईडचे जे कॉर्नर्स आहेत ते सगळे आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत. आता जो थोडासा भाग आपण इथं ओपन ठेवलेला होता तिथून हे आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे. आता सरळ करून घेतल्यानंतर हे अशा प्रकारे आपल्याला दिसत आहे. जो थोडासा ओपन भाग राहिलेला होता आपला, आता वरती जी आपण दाबटीप मारणार आहोत त्याच्यामध्ये तो कव्हर होऊन जाणार आहे. त्याच्यामुळे तिथं आपल्याला वेगळं शिवण्याची गरज नाही. याच्यावर आधी आपल्याला एकदा इस्त्री फिरवून घ्यायची आहे आणि मग वरची जी दाबटीप आहे ती मारायची आहे.
अशा पद्धतीने मी याच्यावर दाबटीप देखील मारून घेतलेली आहे. दोन्ही बाजूने आपलं फिनिशिंग जे आहे ते एकदम व्यवस्थित आलेलं आहे. कापडाचे कुठेही धागे दोरे वगैरे काहीही दिसत नाहीये. तुम्हाला जर हवं असेल तर खालचं जे कापड आहे ते तुम्ही वेगळ्या रंगाचं देखील घेऊ शकता. तुम्हाला हे जे वस्त्र आहे ते दोन्ही साईडने वापरता येईल. अशा पद्धतीने हे दिसत आहे. या वेळेला मार्गशीर्ष गुरुवारसाठी हे वस्त्र नक्की ट्राय करून बघा. आता पाटावर ठेवल्यानंतर हे कशा प्रकारे दिसत आहे हे मी तुम्हाला इथे दाखवत आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे ठेवायचं आहे. फ्रिलचा जो साईज आहे तो तुम्ही तुमच्या याच्यानुसार कमी किंवा जास्त कसाही घेऊ शकता. मी इथं ही 5 इंचाची फ्रिल घेतलेली होती. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही हे 3 इंच वगैरे देखील घेऊ शकता. आता हा पार्ट जो आहे तो आपला पूर्णपणे जमिनीवर आहे, त्याच्यामुळे ही फ्रिल जी आहे ती इथे एवढी कळून येत नाहीये. आणि उचलल्यानंतर तुम्ही बघू शकता ही फ्रिल जी आहे ती बरोबर कशी खालच्या दिशेने पडत आहे. त्याच्यामुळे ती एकदम सुंदर दिसत आहे. बरोबर कॉर्नर्स वगैरे जे आहेत ते देखील आपले एकदम व्यवस्थित आलेले आहेत. त्याच्यामुळे हे दिसायला देखील एकदम सुंदर दिसत आहे. नॉर्मल वस्त्रापेक्षा अशा प्रकारचं वस्त्र एकदम छान वाटतं आणि पूजेला दिसायला देखील ते एकदम सुंदर दिसतं. त्यामुळे या वेळेला हे वस्त्र नक्की ट्राय करून बघा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अजून कोणते व्हिडिओ जर तुम्हाला शिकण्याची इच्छा असेल तर ते देखील मला कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.